अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वैकुंठात विष्णुदेव आणि महालक्ष्मी माता बसले होते. महालक्ष्मी माता काळजीने विष्णुदेवांना म्हणाल्या, देवा, पृथ्वीवरती कार्तिक महिना काही लोक साजरी करतात तर काही अजिबात नाही. काही लोकांना ह्याचे महत्त्व माहीत नाही, तर मला थोडी काळजी वाटते. विष्णुदेव म्हणाले, माते, काळजी करू नकोस. मी आज एक तुला कथा सांगतो. ती तू पृथ्वी लोकांपर्यंत पोहोचव आणि त्यांना समजावून सांग की ही कार्तिकी पौर्णिमा, कार्तिक महिना का महत्त्वाचा आहे. हिंदू धर्मातील कार्तिक महिना अत्यंत पवित्र मानला जातो. संपूर्ण महिन्यात स्नान, दान, जप, व्रत, दीपदान आणि देवपूजा केली की असंख्य पुण्य मिळते असे वरदान आहे. तू मी आज जी सांगतोय कथा ती पूर्णपणे ऐक आणि इतरांपर्यंत पोहोचव. त्याच्यात खूप सारे पुण्य दडलेलं आहे. भगवान विष्णू पुढे म्हणतात, या महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही विशेष शुभ मानली जाते. या दिवसाला कार्तिकी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दीपावली अशी अनेक नावे आहेत. कारण या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाचा असुराचा संहार केला आणि देवतांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच या दिवशीच गंगेच्या तीरावरती दिवे लावण्याची परंपरा सुरू केली आणि भगवान विष्णूंच्या आणि तुळशी विवाहाचा समारोप झाला. या सर्व कारणांनी कार्तिकी पौर्णिमा हा दिवस सर्व सणांमध्ये अत्यंत पवित्र, दिव्य आणि ज्ञानप्रकाशाने उजळलेला मानला जातो. प्राचीन काळी एक महान असुर होता, तारकासूर. तो देवतांचा शत्रू होता आणि धर्माचा नाश करणारा होता. त्याचा पुत्र होता त्रिपुरासूर, अत्यंत बलशाली, बुद्धिमान पण अहंकारी. वडिलांच्या मृत्यूनंतर त्रिपुरासुराने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली. तो अनेक हजार वर्ष एका पायावर उभा राहून तप करत राहिला. अखेर ब्रह्मदेव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, वत्सा, सांग काय हवे आहे. त्रिपुरासूर म्हणाला, मला असं वरदान द्या की कोणताही देव, दानव किंवा मानव मला मारू शकणार नाही. मला 3 नगरे मिळावीत, सुवर्ण, रौप्य आणि लोखंडाच्या, आणि त्या 3 पुरी आकाशात भ्रमण करत राहत. जेव्हा त्या 3 पुरी एका रेषेत येतील तेव्हाच माझा नाश एका बाणाने होऊ शकेल. असं वरदान मला द्या. ब्रह्मदेवांनी त्याला ते वरदान दिले. वरदान मिळताच त्रिपुरासुराने 3 दिव्य नगरे उभारली. सुवर्णपुरी स्वर्गात, रौप्यपुरी आकाशात आणि लोखंडपुरी पाताळात. ह्या 3 पुरींना मिळून त्रिपुर असे नाव झाले. त्रिपुरासुर त्यांचा अधिपती झाला. वरदानाच्या अभिमानाने त्रिपुरासुराने सर्व देशांमध्ये दहशत माजवली. त्याचा अत्याचार वाढू लागले. देव, गंधर्व, यक्ष, मनुष्य सगळेच भयभीत झाले. अग्नी, वायू, वरुण, इंद्र यांचे कार्यही त्याच्या पुढे थांबले. पृथ्वीवरील धर्मकर्म, यज्ञयाग, तप, ज्ञान हे सारे थांबले. अखेर देवता कंटाळून गेले. ते माझ्याकडे म्हणजे विष्णूकडे आले आणि विनवू लागले, प्रभू, आम्हाला रक्षण द्या, आमचं रक्षण करा, आमच्यावर कृपा करा. त्रिपुरासुराच्या अत्याचाराने आम्ही त्रस्त झालो आहोत. विष्णू म्हणाले, हा फक्त असुर भगवान शंकरच नष्ट करू शकतात, कारण त्रिपुरासुराकडे पाशुपतास्त्राचा प्रतिकार करण्याची क्षमता नाही, ती फक्त शंकराकडे आहे. चला आपण सर्व मिळून भगवान शंकरांची प्रार्थना करूया. सर्व देवता कैलासावर गेले आणि भगवान शंकरांच्या चरणी नम्रपणे प्रार्थना करू लागले. त्रिपुरविनाशक शंभो, जगातील धर्माचे रक्षण करा. ओम नमः शिवाय. भगवान शंकरा, नमन तुम्हाला, आमची प्रार्थना स्वीकारा. भगवान शंकर ध्यानमग्न होते. देवतांची प्रार्थना ऐकून त्यांनी डोळे उघडले आणि विचारले, हा त्रिपुरासूर कधी नाश पावू शकेल आणि तुम्ही सगळे माझ्याकडे का आला आहात. देवता म्हणाले, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी त्याच्या 3 पुरी एका रेषेत येतात आणि तेव्हा भगवान शंकरांनी त्या दिवशी युद्धास सिद्ध होण्याचा निश्चय केला. त्यांनी एक दिव्य रथ तयार केला.
पृथ्वी रथ झाली, सूर्य आणि चंद्र त्यांची चाके बनली, ब्रह्मदेव सारथी झाले, श्रीविष्णू धनुष्य झाले आणि पर्वत मेरू धनुष्याच्या धनुर्वात झाला, अग्नी बाण झाला आणि स्वतः महादेवांनी तो पाशुपतास्त्राच धारण केलं. त्या दिवशी म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तीनही पुरी एका रेषेत आल्या. महादेवांनी एकच बाण सोडला आणि क्षणात त्या तिन्ही पुरी भस्मसात झाल्या. आकाशात जय जयकार झाला. देवतांनी हर हर महादेवचा घोष केला. या सृष्टी पुन्हा धर्ममार्गावर आली, आनंदाने बहरून गेली. महादेव त्या दिवसापासून त्रिपुरारी या नावाने प्रसिद्ध झाले. त्रिपुरासुराचा नाश झाल्यानंतर देवतांनी गंगेच्या तीरावर दीप प्रज्वलित करून विजय साजरा केल्याचा आनंद मिळवला. त्या रात्री सर्वत्र दिव्यांचा प्रकाश पसरवला. जणू अंधकाराचा नाश होऊन ज्ञानप्रकाश उदयास आला. हा उत्सव म्हणजेच देवदीपावली म्हणून साजरी होऊ लागली. हा उत्सव देवदीपावली याच नावाने पुढे परंपरागत झाला. त्या दिवसापासून कार्तिकी पौर्णिमेला दीपदान करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा या पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान, अन्नदान आणि भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची पूजा केली की मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळत जाईल असं वरदान भेटलं. या दिवशी आणखी एक पवित्र प्रसंग जोडलेला आहे, तो म्हणजे तुळशी विवाहाचा समारोप. कार्तिक महिन्यात देवतांचा विवाह संस्कार म्हणून तुळशी आणि शाळीग्राम म्हणजेच माझे प्रतीक, भगवान विष्णूंचे प्रतीक यांचा विवाह साजरा केला जातो. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी हा विवाह सोहळा संपतो. या दिवशी तुळशीच्या जवळ दिवे लावून भगवान विष्णू व देवी लक्ष्मीचे पूजन केले जाईल. तुळशी ही विष्णूला अत्यंत प्रिय आहे, कारण ती साक्षात माता लक्ष्मी म्हणजेच तुमचं अवतार आहे. शास्त्रात म्हटले जाईल, तुळशी दलमेयक यदीर्पते विष्णवेदे हृदयी तत सर्व पाप नाश्यते. म्हणजेच तुळशीपत्र अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होईल. तुळशीला पाणी अर्पण केल्याने पुण्याचा साठा वाढेल. म्हणून या दिवशी तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात जो कोणी मनुष्य तुळशीला पूर्ण महिना पाणी घालेल त्याचे सारे पाप नष्ट होऊन त्याचा पुण्याचा साठा वाढेल. आणि म्हणूनच या दिवशी तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवसाला स्नान, दान आणि दीपदान यांचे अद्भुत पुण्य मिळते. गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर घरी गंगाजल टाकून स्नान करून केलेली पूजा ही पूर्ण पूजा मानली जाईल. संध्याकाळी घर, देवळे, नदीघाट, तुळशी वृंदावन, अंगण आणि घराचे प्रत्येक कोपरे दिव्यांच्या प्रकाशाने झगमगून जावेत, उजळावेत आणि त्यामुळेच आम्ही अजून प्रसन्न होऊ. पुढे विष्णुदेव सांगतात, दीपदान करताना पुढे विष्णू म्हणतात, दीपज्वलनय कुर्याय कार्तिकेय शुक्ल पक्षे तस्य पुण्यफल देवानवर्णीयते क्षमः. म्हणजे जो कार्तिक शुक्ल पक्षात दीपदान करतो त्याचे पुण्य देवता देखील वर्णन करू शकत नाहीत. म्हणून कार्तिक महिन्यात दिवा लावला जातो. दिव्यांची आराधना, पूजा केली जाते. त्यांचे पुण्य देवता देखील कमी करू शकत नाहीत असे विष्णुदेव म्हणतात. भगवान शंकरांनी या दिवशी देवतांना आशीर्वाद दिला, जो या दिवशी स्नान, दान, दीपदान आणि भक्तिभावाने नामस्मरण करील त्याच्या जीवनातील अंधकार नाहीसा होईल. त्याला ज्ञान, सुख आणि अखेरीस मोक्ष प्राप्त होईल. म्हणून कार्तिकी पौर्णिमा हा दिवस केवळ देवतांचा नव्हे तर सर्व मानवजातीसाठी प्रकाश, शांती आणि धर्माच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. हा दिवस आपल्याला शिकवतो की अंधकार आणि अहंकार कितीही मोठा असेल तरी भक्ती, श्रद्धा आणि प्रकाशाने त्याचा नाश होतो. त्रिपुरासुर हा अहंकाराचा प्रतीक होता आणि महादेवांचा बाण म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. म्हणून आपण या दिवशी बाहेरचं नव्हे तर मनातील दिवा लावावा. अज्ञानाचा अंधकार दूर करून करुणा, दया आणि सत्याचा प्रकाश पसरवावा. या दिवशी प्रत्येकाने ओम नमः शिवाय आणि ओम नमो नारायणा हे मंत्र जपून आपल्या अंतकरणातील त्रिपुरासूर म्हणजेच अहंकार संपवावा. अशा प्रकारे कार्तिकी पौर्णिमा ही केवळ एक सण नसून
तो आध्यात्मिक शुद्धतेचा, प्रकाशाचा आणि भक्तीचा उत्सव आहे. या दिवशी दीप जाळताना मनात हे स्मरण ठेवा, हा प्रकाश फक्त तेलाचा नाही, हा प्रकाश माझ्या अंतःकरणातील अंधकाराला दूर करणार आहे. जो भक्त या दिवसाची कथा भक्तिभावाने ऐकतो किंवा सांगतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याला आयुष्यात पुण्याचा मार्ग भेटतो आणि त्याला मोक्षाचा मार्ग भेटतो. म्हणूनच असे म्हटले जाते, कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरारी पवित्र दिवा भक्तांच्या घरी जळतो, अंधकार मिटतो, प्रकाश फुलो, हे जीवनाचे खरे सार असे. एवढं सांगून विष्णुदेव म्हणतात, आज ही कथा ज्याने कोणी पूर्णपणे ऐकली आहे त्यांच्यावर माझा आशीर्वाद सदा सदा राहील आणि त्यांचं आयुष्य आनंदाने फुलून जाईल. त्यांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होईल. प्रकाश, भक्ती आणि ज्ञानाचा दिवा सदैव त्यांच्या आयुष्यात तेजोमय राहील. भक्तांनो, ही कार्तिकी पौर्णिमेची कथा आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ही छोटीशी कथा पण पूर्ण ज्ञान देणारी कथा नक्कीच इतरांपर्यंत पोहोचवा आणि कार्तिकी पौर्णिमेचं महत्त्व इतरांना समजू द्यात. आणि या चॅनलला आणि या परिवारात सहभागी होण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन अजून चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करून ठेवा. तुमचे दैवी अनुभव शेअर करण्यासाठी कमेंट करा. तुमचे अनुभव तुमच्या स्वतःच्या आवाजात किंवा माझ्या आवाजात मी सगळ्यांपर्यंत पोहोचवेल. कमेंट करायला नक्की विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय.